जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली। गेल्या 24 तासात झालेल्या पावसामुळे एकूण 70 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली, तर आज पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदेड शहरातील सखल भागातील अनेक घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरले असून प्रमुख रस्त्यांवर देखील गुडघ्यांपर्यंत पाणी साचलाय। यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। आज पहाटे झालेल्या जोरदार पावसामुळे नांदेड शहरातील वजीराबाद, भाग्यनगर, मोंढा, महावीर चौक, आनंदनगर आणि शिवाजीनगर यासारख्या प्रमुख बाजारपेठांमधील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले। शहरातील आनंदनगर भागातील अनेक दुकानात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। सध्या हे पाणी काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। याचा आढावा घेतलाय नांदेडवरून आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी। जिल्ह्यात मागील 2 दिवसापासून सततधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे जे आहे नांदेड शहरामध्ये जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेला आहे। अनेकांच्या शेतामध्ये देखील पुराचं पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे जमिनी खरडून गेलेल्या आहेत, तर अनेकांच्या घरात आणि दुकानात देखील पाणी शिरलेलं आहे। मी आता नांदेड शहरातील आनंदनगर परिसरामध्ये आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, आज पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे जे आहे या पूर्ण कॉम्प्लेक्स मधील जे सकल भाग आहे त्यामध्ये पूर्ण पाणी शिरलेलं आहे। जवळपास याच्यामध्ये 20 गाड्या आहेत, तसेच काही मोटरसायकली सुद्धा आहेत। अनेकांच्या दुकानामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे या व्यापाऱ्यांचं जे आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। कालपासून जे आहे नांदेडसह संपूर्ण जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे जे आहे शेतकऱ्याबरोबर व्यापाऱ्यांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आज जे आहे नांदेड जिल्ह्यामध्ये शाळांना सुट्टी दिलेली आहे, मात्र आनंदनगर असेल, टिळकनगर असेल किंवा शहरातील इतर सकल भागामध्ये जे आहे घरामध्ये पाणी शिरून नागरिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे, तर व्यापाऱ्यांच्या देखील गाळ्यामध्ये पाणी शिरल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे पाणी शिरलेलं आहे आणि आता जे आहे ते पाणी काढण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र लाईट नाही, त्यामुळे नागरिकांना जे आहे पाणी काढण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत। कॅमेरामॅन हर्ष सोबत मी पवन जगदंबार, देशोन्नती, नांदेड।